तुम्हाला काय समजले दत्तात्रय? दत्तात्रय महाराज मला जे समजले आहेत किंवा जे अनुभवलेले आहेत ते असे आहेत की त्यांचं जे तत्व आहे ते सर्वव्यापी आहे. पहिली गोष्ट ते ऑलरेडी आपल्यामध्येच आहेत. विशुद्धी चक्रात सर्वात जास्त का अडचण येते लोकांना? आधी आपण दत्तगुरूंकडून अपेक्षा नाही करायची. मी तर नाही करत. आणि ललिता सहस्रनामचा जो पहिला श्लोक आहे तिथून माझी सुरुवात झाली. श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत सिंहासनेश्वरी चिदग्नी कुंड समृता देवकार्य समुद्यता. हे कुठल्या बुक्समध्ये लिहिलेलं आहे की हे तुम्ही स्वतः डिस्कवर केलेलं आहे? बघा याच्यामध्ये दोन गोष्टी. तर त्या खडकमाला स्तोत्रामध्ये त्या देवी होत्या, म्हणजे कामेश्वरी, भगमालिनी, नित्यक्लिन्ने, भैरुंडे, वल्लीवासिनी ह्या षोडशी नित्यदेव आहेत, ज्या 16 देवी असतात. म्हणजे ह्या तिथीला रिप्रेझेंट करतात. तर हे तिथी नित्य देवी कशी निवडायची? तिथी नित्यदेवी तुम्हाला की साधक म्हणून मी कधीही दत्तगुरूंना मला हे दाखवा किंवा ते दाखवा असं कधी बोललेलो नाही. महाराजांना काय दाखवायचं आहे हे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे की मला काय बघायचं आहे हा विषय नको आहे तिथे साधनेमध्ये. तर आपला जो काही कुंडली असते, चार्ट असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की प्रतिपदा किंवा पंचमी, सप्तमी अशा पद्धतीने, आणि त्या तिथीला कुठली देवी आहे ते आपण सांग. काय काय चुका असतात साधारण या मार्गामध्ये की तुम्ही इथे चुकताय? ज्या वेळेला संकट आली, समर्पण झालं दत्तगुरूंकडे आणि त्यावेळेला लक्षात आलं होतं राजी की मला काय साधना करायची आहे. की मी साधना मार्गावरती होतो तर मला स्वतःचा शोध घ्यायचा होता. हे सगळं काय आहे त्याचा शोध घ्यायचा होता. शोध लागला. दत्तात्रय महाराजांची मला जर भक्ती करायची असेल, देहधारी गुरु नसेल, तर कुठल्या मंत्राने किंवा कशी साधना केली पाहिजे? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपल्या मंचावरती गुरुजी किरण उरकुडे सर आलेले आहेत आणि यापूर्वी जे 2 पॉडकास्ट आपण त्यांच्यासोबत शूट केले ते अत्यंत उपयुक्त, साधना मार्गावरती, भक्ती मार्गावरती असणाऱ्या प्रत्येकासाठी अगदी रोडमॅपसारखे होते. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात जे काही अनुभव आले, त्यांनी त्या अनुभवातून जे ज्ञान अर्जन केलं तेच ज्ञान या आपल्या मंचाच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर मांडलं आणि ते लोकांना खूप जास्त उपयुक्त ठरलं. त्याचा आम्हाला देखील तेवढाच आनंद आहे. परंतु काय होतं, ज्ञानाची भूक ही कधीच संपत नाही. गुरुजी जेव्हा पॉडकास्ट करायला आपल्याकडे आले होते तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत फक्त 1 पॉडकास्ट करणार होतो. परंतु त्यांच्या ज्ञानाची खोली पाहिल्याच्या नंतर आपण त्याच दिवशी त्यांच्यासोबत 2 पॉडकास्ट केले. तरीसुद्धा समाधान झालं नाही आणि म्हणूनच आज आपण हा 3रा पॉडकास्ट शूट करत आहोत. बऱ्याचदा काय होतं, माझ्यासहित आपल्या मंचाचे पॉडकास्ट पाहणाऱ्या प्रत्येक जे काही व्ह्यूवर्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांच्या सर्वांच्या खूप साऱ्या समस्या असतात. साधना मार्गावरती, भक्ती मार्गावरती आपण जेव्हा साधना करतो आणि साधना करत असताना खूप दिवस साधना केल्या, वर्षानुवर्ष, महिनोन्महिने साधना करतो, तरीसुद्धा त्याचे विजिबल रिझल्ट्स आपल्याला दिसत नाहीत. मग तेव्हा आपल्या लक्षात येतं या साधनेमध्ये काही दम नाही. परंतु वास्तविक पाहिलं तर आपण कुठेतरी चुकतोय हेच आपल्याला कळत नाही. आणि त्या चुका काय काय असू शकतात आणि त्या चुका कशा पद्धतीने सुधारल्या जाऊ शकतात आणि याचा प्रूव्हन अशा पद्धतीचा मार्ग किंवा प्रूव्हन पद्धती आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण पाहणार आहोत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आपण सरळ वळूयात गुरुजींकडे आणि बघूयात आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला नवीन, गूढ, अगम्य अशा पद्धतीची कुठली माहिती ऐकायला मिळते ते. नमस्कार गुरुजी, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही या मंचावरती आलात आणि अर्थातच मी जसं इंट्रोमध्येच सांगितलं, यापूर्वीचे 2ही पॉडकास्ट खूप जास्त लोकांना आवडले, उपयुक्त ठरले, त्याही उपर सांगायला आवडेल. म्हणूनच आज आपण हा 3रा पॉडकास्ट शूट करतोय आणि जिथं आपण थांबलो होतो तिथूनच आपण सुरुवात करूयात. नक्की. पहिले तर विचारायला आवडेल, कसे आहात? मी छान आहे, पण राजी गुरुजी हा शब्द जरा मला कदाचित थोडासा अवघड वाटतोय, कारण सध्या मी नाही, आता आमच्यासाठी तरी गुरुजीच म्हणजे काय होतं की एखाद्याने जो मार्ग दाखवतो आपल्याला, एखादा व्यक्ती एखाद्या मार्गावरती घेऊन जाताना बोट धरतो आणि दिशा दाखवतो, तो गुरुजी समानच असतो. म्हणून मी हा शब्दाचा वापर करतोय. नक्कीच आपला भाव मला एकदम खूप सुंदर वाटला, पण ज्या गुरुजी हा शब्दाचा जो मान मला जो ॲक्च्युली मिळतोय तुमच्या ज्या सर्व लोकांच्या प्रेमाखातर, तरी पण मी त्या शब्दाला किती आहे सामर्थ्यशील हे मी नाहीच ठरवू शकत सध्याला. पण तुमचं मनःपूर्वक धन्यवाद आधी राजी की तुम्ही मला पुन्हा एकदा या मंचावरती आमंत्रित केलेलं आहात.
आणि सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जे साधक बंधू आहेत की जे दत्त मार्गामध्ये आहेत किंवा जे इतर कुठल्या मार्गामध्ये असतील त्या सर्व सेवेकऱ्यांना माझं पुन्हा एकदा मनस्वी अभिवादन करतोय. आणि सर्वप्रथम पॉडकास्टची जी सुरुवात करतोय ते जे माझे सूक्ष्मरूप गुरु आहेत परमहंस परिव्राजिकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेमी स्वामी महाराज, ज्यांना आम्ही थोरले महाराज म्हणतो. मी त्यांना विनम्र अभिवादन करून ज्यांच्यामुळे हा सगळा ज्ञानमार्ग आज पूर्णपणे त्यांनी समोर आणलेला आहे, त्यांना मी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या विषयाची सुरुवात करू शकतो. आपण अवधूत नक्कीच. चिंतन श्री गुरुदेव श्री दत्त. गुरुदेव दत्त. मी जसं मगाशी म्हटलं की आपण मला वाटतं की जिथे थांबलो होतो तिथूनच सुरुवात करूयात. ललिता सहस्त्रनामचा विषय चालू होता आणि त्याच्यातलाच एक छोटासा पार्ट तुम्ही मागच्या वेळी असं सांगितलं की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा एक तिथी असते, नक्षत्र असतं आणि ज्या तिथीवरती आपण जन्माला येतो ती तिथी आपल्याला एक दैवत स्वरूपात प्राप्त होते किंवा त्याची एक वेगळी देवता किंवा देवी किंवा आपली आई एक असते आणि ती आई आपल्याला साधना मार्गावरती किंवा आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करत असते. ती मुळात आई म्हणा, देवी म्हणा, देवता म्हणा, ती कशी निवडली जाते किंवा कशी ओळखावी आणि ती आपल्याला कशी मदत करते, हा फार मला गूढ अशा पद्धतीचा विषय वाटला होता आणि म्हणून मला असं वाटतं की आपण तिथून सुरुवात करूयात. नक्कीच. तत्पूर्वी मला एक तुमची अशी परवानगी हवी आहे सर्वांची, की जसं प्रत्येक साधक म्हणून जे साधना करत असतात किंवा जे साधनेच्या जवळपास खूप अतिशय मेहनतीने साधना करतात, ते करून घेतल्या जातात. तर त्यासाठी मी थोडीशी माझी एक पार्श्वभूमी सांगू इच्छितो. थोडे 2 मिनटं आपण त्याच्यावरती पण घेऊया, की बरं. माझ्या आयुष्यामध्ये ही जी आई आहे, जी तिथीनित्य देवी जिला म्हणतोय आपण, ही कशी आली आणि याची कशी उकल मला महाराजांनी करून दिली साधनेमध्ये, हे आपण थोडेसे अनुभव म्हणजे सांगू शकतो मी नक्कीच. तुम्हाला याच्यामध्ये. जनरली जेव्हा साधना सुरू असतात आणि साधनेतून आपण जेव्हा थोडासा पुढचा मार्ग जेव्हा आपण पुढे नेत असतो, स्लोली जात असतो. पण दत्तगुरूंचं एक तत्व आहे. दत्तगुरू जेव्हा सुरू होतो, जेव्हा साधक म्हणून समर्पित होतो आणि तो पूर्णपणे जर समर्पित झाला असेल, तर ते कुठे ना कुठे साधना तुमच्या अशा पद्धतीने ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. पण कुठे कुठे असा एक काळ येतो की ज्यावेळेला दत्तगुरू सोबत नसतात. म्हणजे ती ऊर्जा आपल्यासोबत असते, पण कुठलेही मार्गदर्शन म्हणा किंवा कुठल्या काही गोष्टी म्हणा, ह्या सुद्धा आपल्याला शक्यतोवर मिळत नाही आणि त्या साधनेतून अशी काही उकल होत नाही. मग अशा वेळेला जे आव्हान असेल, की जे आपण आव्हान करतोय किंवा जी आपली साधना करतोय, याच्यामध्ये आपल्याला स्वतःलाच समर्पित होऊन काहीतरी आपल्याकडनं असं काही राहून गेलेलं असावं, की जेणेकरून दत्तगुरूसुद्धा आपल्याला त्या गोष्टींचा सपोर्ट करत नाही आहेत किंवा फॉर एक्झाम्पल एखादी कुठली गोष्ट मला ती पाहिजे आहे, पण त्या ट्रिगर पॉईंट काही होत नाही आहेत त्या साधनेमध्ये. मग अशा वेळेला माझ्याकडनं सुद्धा अशा काही गोष्टी होत होत्या. 6 महिने जो एकांतवासाचा जो वेळ होता, जो मागच्या तुम्हाला पॉडकास्टमध्ये सांगितलेलं होतं, की ज्यावेळेला साधना गुप्त होत्या, पण त्याच्यामध्येच थोड्याशा कुठल्या ना कुठल्या अशा मोमेंटला मला असं जाणवलं, की त्या ऊर्जा ज्या आहेत त्या एका ठिकाणी एका ऊर्जा सेंटरला, जे सायकिक सेंटर जे बनलेले आहेत आपल्या शरीरामध्ये, ते कुठेतरी अडलेले आहेत. म्हणजे उष्णता जाणवायची, थंडगार लहरी जाणवायच्यात, पण त्या प्रवाहित होत नव्हत्या. त्या कुठे ना कुठे त्या स्टॉप झालेल्या होत्या. म्हणजे जनरली माझ्या अनाहतमध्ये त्या स्टॉप झालेल्या होत्या. कारण की ते मला लक्षात येऊन गेलं, की हा कुठेतरी अनाहत पर्यंतचा हा प्रवास आहे आणि हा आता इथपर्यंतच आहे. त्यामुळे एक भीती वाटतं, कारण की शेवटी मला जो प्रवास आहे तो शेवटी वर न्यायचा आहे, सहस्त्रावर न्यायचा. ते छोटा पॉईंट आहे ब्रह्मरंध्रामध्ये, ज्याला आपण पेरायटल बोन म्हणतो आपण. त्याच्यामध्ये तिथपर्यंत मला तो शिव आणि शक्तीचा जो मिलन आहे त्याला मला ॲक्च्युली पहिल्यांदा अनुभवायचं होतं आणि त्यासाठी माझे ते खूप अतिशय अथक असे परिश्रम महाराज करून घेत होते, पण कुठेतरी थांबलो शेवटी. कळत नव्हतं काय होतं आणि अशा वेळेला अचानकपणे एक दिवस साधना चक्रामध्ये मला काही गोष्टींच्या मोमेंट जाणवल्या आणि त्या जेव्हा जाणवल्या तेव्हा स्पष्ट जाणवलं, की कोणीतरी आहेत की जे आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते जे चित्र होतं, जे आज्ञाचक्रावरती येत होतं, त्याचे कोरिलेशन्स मला कळत नव्हत्या. त्यामुळे मग मी दत्तगुरूंकडे थोडी प्रार्थना केली, की म्हटलं जे तुम्ही मला दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, याच्यामध्ये एक गोष्ट सांगू शकतो, की साधक म्हणून मी कधीही दत्तगुरूंना मला हे दाखवा किंवा ते दाखवा असं कधी बोललेलो नाही. महाराजांना काय दाखवायचं आहे हे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे, की मला काय बघायचं आहे हा विषय नको आहे तिथे साधनेमध्ये. त्यामुळे हा डिफरन्शिएट जर तुम्ही प्रॉपरली जर करू शकलात, तर निसर्ग तुम्हाला मदत करेल याच्यामध्ये, की तुम्हाला ते काय करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला मला कुठे ना कुठे भगवान परशुरामांचा जो म्हणतो आपण जसं एक छोटीशी इमेज, पण ती एकदम एका सेकंदामध्ये ती काय झाली, की ती लगेच डायव्हर्ट झाली आणि ते कुठे ना कुठे जाणीव झाली, की काहीतरी भगवान परशुराम आणि दत्तात्रय महाराजांचा काहीतरी नातेसंबंध आहे किंवा काहीतरी संबंध आहे. पण तितकं माझी साधना डेव्हलप नव्हती, वाचन नव्हतं, काही नव्हतं प्रॉपरली. आणि तेव्हा जेव्हा मग ते रिसर्च करायला लागलोय, तेव्हा मला लक्षात आलं, की कुठे ना कुठे त्रिपुरा रहस्य हा एक ग्रंथ आहे
आता हा ग्रंथ काहीतरी आयुष्यात मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्रिपुरा रहस्य घेऊन आणला, त्रिपुरा रहस्य बघितला, त्रिपुरा रहस्याचं पूर्ण वाचन केलं. तिथे मला कुठेतरी कळलं की दत्तगुरूंनी जी विद्या, श्रीविद्या म्हणून जी आहे ती दान दिली भगवान परशुरामांना आणि त्यांना सांगितलं की तू महेंद्र पर्वतावरती जाऊन तुझ्या आता आत्मबोधाचा तू आता पूर्णपणे प्रवास तू आता सुरू कर, कारण की आत्मबोधाचा प्रवास करशील तरच तुला लक्षात येईल. विचार करा की भगवान परशुराम खुद्द विष्णूंचे अवतार होते, पण शेवटी दत्तात्रय महाराजांचाच त्यांना मार्ग पकडावा लागला. पण त्याच्यात जो त्रिपुरा रहस्यामधला जो आत्मबोधाचा जो काही विषय होता तो जेव्हा मी अभ्यास करायला लागलो तेव्हा मला त्रिपुरा सुंदरी कळली आणि जेव्हा ललिता त्रिपुरा सुंदरी कळली त्यावेळेला मला लक्षात आलं की कुठे ना कुठे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न दत्तगुरू करत आहे. आता हे करत असताना जाणीव जेव्हा झाली की मला श्रीविद्याकडे काहीतरी टर्निंग करण्याचा यांचा काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि ती श्रीविद्या जी आहे, जनरली म्हणतात की श्रीविद्या जी आहे ही आपल्याला त्याची दीक्षा घ्यावी लागते किंवा असे काही पॉईंट्स खूप ऐकलेले आहेत मी आत्ता ऐकतोय. पण मी म्हटलं की हा जर प्रवास स्वयंभूच आहे आणि हा जर प्रवास जर समजा महाराज स्वतःहून करून घेत आहेत तर आपल्याला ह्या गोष्टीची जर आवश्यकता नसेल कदाचित, आणि दत्तात्रय महाराजच जर आपले गुरु आहेत आणि थोरले महाराज एवढी प्रचंड ऊर्जा घेऊन आहेत तर कदाचित मग आपल्याला त्या गोष्टींची सध्या आवश्यकता नसावी, म्हणून असं आपण प्रयत्न सुरू केला मी प्रामाणिकपणे. आणि ललिता सहस्त्रनामचा जो पहिला श्लोक आहे तिथून माझी सुरुवात झाली. बरं. श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत सिंहासनेश्वरी चिदग्नी कुंड संभूता देवकार्य समुद्यता. ललिता सहस्रनाम जनरली करायला 45 मिनिट्स लागतात, 45 मिनिटाचा जवळपास एक कालावधी लागतो. तो जेव्हा चॅन्टिंग सुरू झाला तेव्हाची कुंडलिनीची जी ऊर्जा होती जिथे स्टक झालेली होती ती कुठे ना कुठे ती फ्लो व्हायला सुरुवात झाली. म्हणजे असा अर्थ मंत्रांचा किंवा स्तोत्राची जी स्तुती आहे आईची, ललिता त्रिपुरा सुंदरीची जी स्तुती आपण करतोय ती कुठे ना कुठे त्या ऊर्जेच्या संदर्भात होती. म्हणजे ती ऊर्जा जी अडकलेली होती ती आता तिथे पुढे पुढे चालली. पण ललिता सहस्त्रनाम करताना मला हे लक्षात आलं की इथे काहीतरी देवींची नावं आहेत. हे इतक्या देवी आहेत कुठे एक्झॅक्टली, म्हणजे हे कुठे असतात एक्झॅक्टली हे मला काही कळत नव्हतं. हे वल्लीवासिनी देवी आहे, भगमालिनी आहे, ह्या कुठे देवी असतात, काय असतात, जरा मला म्हटलं याचा पण आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर माझ्याकडे श्रीयंत्र आलं आणि श्रीयंत्र ज्या वेळेला आलं त्यावेळेला ते सुद्धा मी ते सिद्ध करण्याच्या भानगडीत न पडता जस्ट लावून ठेवलं भिंतीवरती आणि त्या एका बिंदूवरती फक्त फोकस केला जो श्रीयंत्राचा सगळ्यात सेंटर कोर पॉईंट आहे. त्याच्यामध्ये छोटासा आहेत आणि 4 त्रिकोण वर आहेत शिवजींचे आणि 5 त्रिकोण खाली आहेत. याच्यावरती जेव्हा समजा मी ते केलं आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की जे नाव आहे कुठे ना कुठे हे नाव त्या रिलेटेड आहे, इथे कुठेतरी देवी आहे ती बसलेली असेल आपली, आणि हे काहीतरी मला सांगण्याचा प्रयत्न करतात पुन्हा एकदा. तर सेकंड जो सिलेबस तयार केला दत्तगुरूंनी तो होता खडगमाला स्तोत्र. आता हा जो खडगमाला स्तोत्र जो आहे या खडगमाला स्तोत्रामध्ये ह्या 16 नित्यदेव्या होत्या. अच्छा. म्हणजे जर समजा हा त्रिकोण जर बघितला तुम्ही, हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण असा सेम त्रिकोण आहे जो डाऊन टुवर्ड्स ट्रायंगल आहे आणि याच्यात तो एक बिंदू आहे तिथे. हे जेव्हा माझं सुरू झालं खडगमाला स्तोत्र तर त्या खडगमाला स्तोत्रामध्ये त्या देवी होत्या, म्हणजे कामेश्वरी, भगमालिनी, नित्यक्लिन्ने, भेरुंडे, वल्लीवासिनी ह्या 16 नित्यदेव्या आहेत ज्या 16 देवी असतात, म्हणजे ह्या तिथीला रिप्रेझेंट करतात. माझं चटकन लक्ष दत्तगुरूंनी माझ्या डेट ऑफ बर्थवरती घेऊन गेलं डायरेक्टली. माझा डेट ऑफ बर्थ काय आहे, मी कुंडली एकदा त्याला चेक केली की म्हटलं कुंडली काढतात लोक, ज्योतिष शास्त्र आहे सगळं आहे, हे काही थोतांड नसावं कदाचित, कुठे ना कुठे याची तरी सुद्धा काही गोष्टीचं कोरिलेशन असावं. तर माझी ती तिथी होती ती पंचमी होती. मग पंचमी कोण आहे तर वल्लीवासिनी आहे. वल्लीवासिनी जी आहे तिचं रूप मला माहिती नव्हतं कसं आहे, पण जेव्हा मी गुगल सर्च केलं आणि तेव्हा सगळ्या गोष्टी कळल्यात तेव्हा मला लक्षात आलं की वल्लीवासिनी हिचा फोटो असा आहे. आणि लगेच मी प्रिंटआउट घेतला आणि वल्लीवासिनीला एक छोटं स्थान दिलं देवघरामध्ये माझ्या, आणि हृदयात पण स्थान दिलं की म्हटलं तू आता माझी तिथीला आहेस. म्हणजे याचा अर्थ माझा जन्म ज्या दिवशीला स्पेसिफिक झालेला आहे, कारण की लोक म्हणतात की जन्म, मृत्यू, लग्न ह्या 3 गोष्टी आपल्या हातात नसतात, म्हणजे याचा अर्थ जन्म सुद्धा माझा कोणीतरी त्याच तिथीला दिलेला आहे. मग ह्या वल्लीवासीला साधनेमध्ये असताना जसं गुरु महाराजांना मी जसं आवाहन करायचो, मी एक दिवस वल्लीवासिनीला आवाहन केलं की म्हटलं वल्लीवासिनी तू माझी जर तिथी असशील तर मला तू काही संकेत दे आता, आणि हे संकेत असे दे की जिथे मी अडलेलो असेल, कारण की मला कुणाकडनं विचारायचं नाही आहे, ना माझे कोणी देहधारी गुरु आहेत, ना मला कोणाचे मार्गदर्शन आहेत, ना आपण तेवढे सक्षम आहोत कोणाकडनं मार्गदर्शन घ्यायला. तर म्हटलं जे काही असेल ना तू आता सूक्ष्म रूपाने मला आता त्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दे. आणि वल्लीवासिनीनी एक्झॅक्टली जो माझा पहिला जो वीक पॉईंट होता त्या वीक पॉईंटला तिने पहिल्यांदा सुरुवात केली आणि मला
6 महिन्याचा जो ब्रेक होता हम्म. जॉबचा, तो मला हम्म. पहिला जॉब मला मिळाला. तोही माझ्या कुठल्याही एक्सपर्टीजमधला जॉब नव्हता. बरं. म्हणजे जनरली हा दत्तगुरूंनी घडवलेला इतका सुंदर योग होता हम्म. की ज्यामध्ये माझी जी एक्सपर्टीज होती त्या गोष्टींचे, त्या संदर्भातले जे जॉब्स यायला पाहिजे होते ते जॉब्स न ते येता नाही. कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी मला तो जॉब मिळाला. आणि तो हम्म. जॉब जेव्हा मिळाला हम्म. त्यावेळेला मला जाणीव झाली की कुठे ना कुठे वल्लीवासिनीचं जे तत्व आहे ते शरीरामध्ये ऑलरेडी आपल्या आहे. म्हणून मी बरं. साधकांना सांगत असतो की तुम्ही जर समजा साधना करत असाल तर तुमची तिथी चेक करा. त्या तिथीनुसार आपण जन्माला आलेलो आहोत. म्हणजे याचा अर्थ हिंदू मान्यतेच्या नुसार, सनातनच्या मान्यतेनुसार आपला पुनर्जन्म होत असतो आणि त्या पुनर्जन्मामध्ये ज्या साधना ज्या आपण घेऊन आलेले आहोत त्याचीच प्रॅक्टिस आपल्याला जो राहिलेला जो रिमेनिंग पार्ट असेल तो आपल्याला करायचा आहे. हा बरोबर. कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये तुमच्या साधना राहून गेलेल्या असतील. या साधना तुम्हाला करण्यासाठी हा जन्म तुमचा जर झालेला असेल तर तुम्हाला त्या गोष्टी करून घेतील आहेत. आता हा योग माझ्या संदर्भात जेव्हा तो घडला तेव्हा वल्लीवासिनींनी मला त्या पंचमी तिथीची काय साधना होऊ शकतं याच्याबद्दल डिकोडेड करणं सुरू केलं. बरं. आता हे जे कार्य आहे हे गुरु करतात, पण तेही सक्षम गुरु करतील सप्तमीच्या संदर्भामध्ये किंवा कुठल्याही तिथीच्या संदर्भात. तेव्हा पंचमीची साधना मला समजली की पंचमी तिथीला असणारी व्यक्ती ही साधना कुठली केली तर तो प्रॉपर वेळी ती साधना डेव्हलप होईल आणि तो त्या ट्रिगर पॉईंटला बरोबर तो करेक्ट करेल आणि मग तुमच्या त्या दत्तगुरूंच्या संदर्भातल्या ज्या आपल्या साधना आहेत त्या प्रॉपर शेपनी जाऊन तुम्हाला ते अचिव्हमेंट सिद्ध होतील त्या पद्धतीने. अच्छा. हा त्याचा एक कनेक्टिंग डॉट होता. बरोबर. आता हा कनेक्टिंग डॉट महाराजांनी तिथे सुंदर पद्धतीने तयार केला. म्हणून तिथे नित्य देवी जे आहेत त्याची उपासना जो व्यक्ती करतो, ज्या व्यक्तीने त्यांचे नाव जरी घेतलं, आईंचे 16 नावं आहेत, तुमचा संबंध त्या 16च लोकांसोबत येणार आहे. त्या 16च देवी त्या 16च देवींसोबतल्या तिथी नित्य तिथी नित्य देवींचं आहे. ते सगळ्यांच्या शरीरामध्ये आपण असं म्हणू शकतो की ती आहे. कारण की मला हे जाणीव झाली श्रीविद्या शिकताना किंवा श्रीविद्या जाणून घेताना. आता हा पोर्शन श्रीविद्येमध्ये आहे की नाही मला नाही माहिती, पण मला एवढं जाणीव झाली की हिच्याकडे माझी पूर्ण डिरेक्टरी आहे. जे पूर्ण जन्मांची जी काही डिरेक्टरी असेल ते यांच्याकडे आहे, या आईकडे. म्हणून या तिथीला मला घेऊन आली आहे ती. म्हणजे ती फाईल जशी म्हणतो ना आपण की त्या प्रत्येक जन्मांची तुमची फाईल आहे, ते सगळं आहे, तिला माहिती आहे. तेव्हा मला कळलं आणि त्याच्यानंतर मला जे लक्षात आलं की प्रत्येक जन्म आणि जन्माची जी काही आठवण असेल या तिथी नित्य देवीकडे आहे. आणि हिची साधना ज्या दिवशीला झाली त्या दिवशीपासून मी आजपर्यंत मागे फिरून बघितलं नाही. मला काय लागतं काय नाही हे बोलण्याची सुद्धा गरज नाही. ते ऑटोमॅटिकली त्या गोष्टी फुलफिल करतं आणि त्या गोष्टीला जेव्हा ती फुलफिल करायला लागते, कारण की आपण आईजवळ रडलेलो आहे. आईला पहिल्यांदा रडलोय म्हणून आई धावत आलेली आहे. कारण की अज्ञानामुळे काय होतं की आपल्याला गोष्टी कळत नाहीत किंवा मार्गदर्शनामुळे, त्या अपुऱ्या मार्गदर्शनामुळे कळत नाहीत किंवा त्या गोष्टींचा नॉलेज जर समजा एखाद्या व्यक्तीला नसेल तर ते गोष्ट शक्यतो समजू शकत नाहीत अशा वेळेला. पण जर समजा तुम्ही तिथीनुसार जर तुमच्या जर साधना डिकोडेड करू शकलात तर तुमच्या तिथीनुसार तुम्ही त्या साधना डिकोडेड करताना तुम्हाला हा एक ॲडव्हान्टेज पॉईंट होतो आणि तुमच्या साधना सिद्ध व्हायला लागतात पुढे जाऊन. तुम्ही असं सांगताय गुरुजी की तुम्ही साधना मार्गावरती कुठेतरी स्टक झाला होतात आणि हे तिथीनित्य देवीचं प्रकरण जेव्हा तुमच्यासमोर आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही वल्लीवासिनी देवीची उपासना केल्यावर तिथून पुढे तुमच्या साधनेला एक वेगळी गती आणि वेगळी ऊर्जा मिळाली, बरोबर? हे कुठल्या बुक्समध्ये लिहिलेलं आहे की हे तुम्ही स्वतः डिस्कवर केलेलं आहे? म्हणजे बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला सांगतोय. बुक्समध्ये आहे की नाही, कारण की श्रीविद्या मी जनरली खूप मोठा वास्ट एक पार्ट आहे दशमहाविद्यामधला. बरोबर. पण मी ही मान्यता करतो की जर समजा एखादा व्यक्ती दत्तगुरूंची ऊर्जा ज्या पद्धतीने मला लाभलेली असेल या देहाला लाभलेली असेल, त्या ऊर्जेने जर समजा एखादा व्यक्ती परिपूर्ण झालेला असेल तर माझ्याकडे येणारी प्रत्येक जी ज्ञानाची जी काही कुठली काही पावले असतील हे महाराजांनी फिल्टर करून दिलेली आहेत या संदर्भामध्ये. त्यामुळे हे वक्तव्य करताना मी इतकं प्रॉपरली करतोय आणि इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीने करतोय की हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे. कारण की तुम्हाला एक अनुभव सांगतोय. ज्या वेळेला वल्लीवासिनी किंवा पंचमीची तिथी आहे, आता या पंचमी तिथीला कुंडलिनी विस्परर म्हणतात. म्हणजे जनरली हा एक शब्द आहे, कुंडलिनी विस्परर आहे, की मी कुंडलिनीशी बोलू शकतो. मग ती एनर्जी कुंडलीशी संवाद करते किंवा आपण आंतरिक संवाद करून पंचमी तिथीचे जे साधक असतील त्या कुंडलिनीशी त्या बरोबर त्या स्पायनल कॉर्डमध्ये जी काही आपली एनर्जी आहे त्याच्याशी संवाद करून नागमुद्रेच्या संदर्भामधल्या कुठल्या ज्या आहेत त्यासुद्धा मुद्रा व्हायला लागतात. पण प्रत्येकानं होणार नाही. मग हा जो महाराजांनी आणलेली जी क्रिया होती नागमुद्रेची, ही नागमुद्रा जेव्हा माझ्याकडनं ती करून घेण्यात आली त्या कनेक्टिंग पॉईंटला जिथे मी अडलेलो असेल त्या पॉईंटला जेव्हा ती नागमुद्रा तयार करण्यात आली किंवा ते लावण्यात आली तर एनर्जी ब्लास्ट झाल्यासारखी झाली. म्हणजे ब्लास्ट म्हणण्यापेक्षा अशी ती
तुरंत तशी जे म्हणतो ना आपण एखाद्या फुलणं स्नेकची जी म्हणतो त्याला. स्पीड आपली जशी आहे त्या स्पीडने ती पुन्हा ब्रह्मरंध्राकडे पर्यंत पोहोचणं सुरू झालं. आणि त्यावेळेला 5 मिनिट्स, जास्त नाही, 5 मिनिटच ती मुद्रा करून त्या गोष्टी जर एनर्जीला जर आपण फ्लो करू शकतो, याचा अर्थ बरोबर ती साधना आणि ते जे मी वक्तव्य वापरलं ते करेक्ट होतं, की ह्या तिथीनुसार अशी जर साधना जर झाली तर हे उपयुक्त होऊ शकतं. पण बरं. प्रत्येकांना ते होईल की नाही हे मी सांगू शकत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे माझ्या याच्यामधला. पण ठीक आहे. आता हे तुम्हाला उपयुक्त ठरलं, तेच आपण आपल्या प्रेक्षकांसाठी जर उपयुक्त करायचं झालं, तर हे तिथी नित्यदेवी कशी निवडायची ते थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा. तिथी नित्यदेवी तुम्हाला निवडायची असेल तर तुम्ही तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे त्याच्यानुसार जे तिथी येईल, कारण कुंडली. की शुक्ल कृष्ण पक्ष जसा असतात तर हम्म. पहिला जो दिवस असतो तो प्रतिपदा असते. प्रतिपदेला जी देवी आहे ती कामेश्वरी आहे. बरोबर. ठीक आहे. प्रत्येकांचे म्हणजे थोडक्यात जर सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला जो काही कुंडली असते, चार्ट असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की प्रतिपदा किंवा Yes. पंचमी, सप्तमी अशा पद्धतीने, आणि त्या तिथीला कुठली देवी आहे ते आपण सांगतोय. बरोबर. बरं. कारण की हे तुम्हाला खडगमाला स्तोत्रामध्ये येतं. बरं. खडगमाला स्तोत्राचा जो आवरण आहे, जो म्हणजे आवरण आपण करतोय खडगमाला स्तोत्राचे, ते श्रीयंत्राकडे करून करतो आपण. आणि ते बरोबर. श्रीयंत्राकडे करताना लक्षात ठेवायचं की जी मला पॅटर्न महाराजांनी ते दिलेलं आहे साधनेतून, मी ते काय करतो की जे नावं असतील त्या ट्रायंगलला मी त्या पॉईंटला फोकस करतो. ते फोकस करून तेच मोमेंट इंटरनली बॉडीमध्ये व्हायब्रेट होतात. म्हणजे तुम्ही बाह्यपूजेला बसलेला आहात, पण जर समजा तुम्हाला लक्षात आलं की बाबा श्रीयंत्र जो माझ्याकडे समोर आहे, पण त्या श्रीयंत्राकडे मी बघून मला हे लक्षात घ्यायचं आहे की ते सुद्धा आत आहे आपल्या शरीराच्या आत. मी बाह्य करतोय, पण बाह्य करून जर फिलिंग जर समजा आतमध्ये जर व्हायब्रेशन होत असेल तुम्हाला, तर 100% ते तुम्हाला तुमची जी ऊर्जा आहे त्या यंत्राची ऊर्जा आपल्याला त्या मंत्रामध्ये सुद्धा आणि त्या स्तोत्रात सुद्धा आपल्याला अनुभवाला येऊ शकतं आपल्याला. म्हणजे त्या पॉईंटला कामेश्वरीपासून जे नावं घेतो आपण आणि तो ट्रायंगल असा फिरतो, म्हणजे या पोझिशननी फिरतो, असा असा आणि असा डायरेक्शन्सनी. तर कामेश्वरी, भगमालिनी, वल्लीवासिनी जे काही नावं 16 जे नावं आहे, 16 नावं आहेत, ते करत असताना आपल्याला त्या मूलाधारामध्ये सुद्धा जाणीवा व्हायला लागतात. आणि ते जेव्हा जाणीव व्हायला लागेल तेव्हा तुम्हाला समजायचं की आपण प्रॉपर वेनी आपण चाललेलो आहोत, किंवा ती ऊर्जा आपल्याला ती हेल्प करत आहे त्या याच्यामध्ये, किंवा तो यंत्र जो आहे तो आपल्याला त्या रेस पाठवतोय आपल्या शरीरामध्ये. कारण की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स प्रत्येक ठिकाणी आहेत अवेलेबल. ते कनेक्टिंग जेव्हा होतील प्रॉपरली तर ती एनर्जी आपण शरीरामध्ये फील करू शकतो. म्हणजे साधक कुठल्याही साधना मार्गात असेल आणि त्याने जर अशा पद्धतीने तिथी नित्यदेवीचं स्मरण म्हणा किंवा साधना म्हणा करायला सुरुवात केली तर त्याच्या साधना मार्गामध्ये त्याला फळ मिळू शकतं. बरोबर. बरोबर. आता याच्यात बरेच लोक फोन करून विचारतात की हे कसे करायच्यात, काय करायच्यात. बरोबर. तेच मी या भानगडीत नाही पडलो, तुम्हाला खरं सांगतोय. मला सरळ दत्तगुरूंकडून जे काही आदेश यायचे किंवा संकेत यायचे त्याचनुसार मी बोलू शकतो ह्या गोष्टी. आणि मी सगळे आज्ञा घेऊनच आलेलो आहे इथे, त्यामुळे मला हा कुठलाही आगाऊपणा करत नाही याच्याबद्दलचं. सांगण्यात तात्पर्य इतकंच आहे की ह्या जेव्हा आपण साधना करतो त्यावेळेला कुठेही ते मंत्र वगैरे किंवा त्याचे काय आहे विषय ते करायचे नाही. ती आपली आई आहे. आपल्या आईला काही मंत्राने मी काही करत नाही, आईची सेवा करतोय. आणि मी त्या वल्लीवासिनीशी ॲटलिस्ट 2 मिनिटं बोलतो रोज. ही माझी प्रॅक्टिस आहे. जशी माझी आई जन्मदाती आहे तशीच माझी एक युगायुगाची पण आई आहे. ती मला ती घेऊन आलेली आहे आणि तिच्याकडे माझा प्रवास आहे. म्हणजे प्रत्येक आयुष्यात आलेले दुःख सुद्धा तिला माहिती आहे, पण ती का जगत नाही, कारण की मला नाही आठवण आलेली त्याची. पण ज्या मोमेंटला तिने मला येस, आणि आईने मारली हाक, म्हणजे बाळाने हाक मारली आणि आई धावून आली, हे मी स्वतः अनुभवू शकलो त्या साधनेमध्ये. आणि तेव्हा डोळ्यातनं फक्त अश्रू होते. आणि त्यावेळेला मला कळलं की कुठे ना कुठे मला ही मदत दत्तगुरूंकडे पोहोचली. म्हणजे हे बरोबर त्या पॉईंटला मी तिथे मला महाराजांनी करून घेतलं की त्यासाठी त्यांनी हात सोडला होता. बरोबर. की तू स्वतःहून डेव्हलप कर ह्या गोष्टी आता ज्या असतील त्या. ऊर्जा माझी आहे तुझ्यासोबत, पण जरुरी नाही की तुला याच्यातनं होईल. मग व्यक्तींशी संवाद होत होते, तो संकेत द्यायचा किंवा कुठून तरी मला काही ना काही बुक्स मिळायचे किंवा कुठून ना काही अशा गोष्टी मला कनेक्टिंग मिळायच्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टी साध्य होऊ शकल्या राजची. ओव्हर द पिरियड आता जवळपास 1-1.5 वर्षापासून मी पॉडकास्ट करतो किंवा त्यापूर्वीसुद्धा मी बऱ्यापैकी स्पिरिच्युअल आहे. ध्यान, धारणा, साधना वगैरे करतो. पण पॉडकास्ट जेव्हापासून करायला लागलो आणि स्पिरिच्युअल पॉडकास्ट जेवढे व्हायला लागले, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की बरेच लोक साधना वगैरे करतात. त्यांची पूजा अर्चा जे काही असेल ते डे टू डे लाईफमध्ये. काही जणांना लवकर त्याचा रिझल्ट दिसतो व्हिजिबली आणि काही लोकांना बरेच दिवस
त्याचं काही असे इम्पॅक्ट किंवा इफेक्ट कळत नाही. काय काय चुका असतात साधारण या मार्गामध्ये की तुम्ही इथेच चुकताय? म्हणजे जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून, वर्षापासून, महिन्यापासून साधना करताय आणि तुम्हाला त्याचे व्हिजिबल रिझल्ट्स दिसत नाहीत, तर तुम्ही इथे चुकत आहात. काय काय पॉईंट्स असू शकतात? पहिला पॉईंट, ज्यावेळेला संकट आली, समर्पण झालं दत्तगुरूंकडे आणि त्यावेळेला लक्षात आलं होतं राजी की मला काय साधना करायची आहे. नंबर 1. ते कळलं पाहिजे पहिले तर. दॅट्स इट. हाच पहिला उत्तर आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. लोकांना हेच माहिती नाही की साधना का करतात. माझं सिंपल सरळ होतं. माझं समर्पण महाराजांनी करून घेतलेलं होतं. पण जे समर्पण दत्तगुरूंना हवं होतं, ते समर्पण होण्यासाठी मला सगळे जे षटरूपीज आहेत, त्या षटरूपीजला कुठे ना कुठे प्रॉपरली त्या पद्धतीने त्यांनी ते करून घेतलं होतं. म्हणजे असं म्हणतात की दत्तगुरूंनी आदळल्याशिवाय आपल्याला ती अक्कल येणार नाही त्या बाबतीमध्ये. बरोबर. म्हणजे इतकं की सोलून काढलेलं आहे जवळपास. म्हणजे इतकं सोलून काढल्यानंतर जर समजा तरी तुमचा विश्वास असेल त्या ऊर्जेवरती आणि दत्तगुरूंच्या महाराजांच्या ऊर्जेवरती जर विश्वास असेल, तरच ते तुमचं आसन सिद्ध होऊ शकेल. पहिली गोष्ट. मग साधना का करायची? हा प्रश्न जेव्हा मला पडला, तेव्हा मला फक्त माझा स्वतःचा शोध घ्यायचा होता. काय आहे माझा प्रवास? सगळंच तर होतं. पण सगळं घेतलं पण परत. बुद्धिमत्ता होती ती पण घेतली, वैज्ञानिक बुद्धिमत्ता होती ती पण घेतली, नोकरी होती ती पण घेतली, फॅमिली होती ती पण, सगळंच काय राहिलं शेवटी? म्हणजे शेवटी जे होतं हातामध्ये ते सगळंच गेलं. मग गेलं का गेलं याचा अर्थच काहीतरी होता, तो शोध घ्यायचा होता. हे दुःख आलीत का? आहे. आणि तो जेव्हा शोध घेतला तेव्हा मी फक्त दत्तगुरूंकडे एकच प्रार्थना केली की म्हटलं मला माझा शोध घेऊ द्या. शोध घेत असताना मला सांगा काय नेमकं आहे विषय आणि हा जन्म कशासाठी होतो आणि एक्झॅक्टली याचं इंटरनल नॉलेज काय मला ते पाहिजे. मला आता बाहेर नाही, मला आत जायचं आहे. आत मी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जे मुळं काय एक्झॅक्टली आहेत ते मुळं कधी तुम्ही देऊ शकाल? म्हणजे ते म्हणतात ना की महाराज ज्या वेळेला अमरेश्वरला असताना तो घेवड्याचा वेल जेव्हा ते काढतात, थोरल्या महाराजांविषयी बोलतो. तो नाही, थोरले महाराजांचं नाही, गुरुचरित्रामध्ये हा एक अध्याय आहे ना. अच्छा. गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये एक गरीब ब्राह्मण असतो. त्या गरीब ब्राह्मणाला काय करतात की तुम्हाला त्या पद्धतीने तो घेवड्याचा वेल काढतात मुळासकट. याचा अर्थ त्याचा दरिद्र दोष पूर्णपणे काय करतात, महाराज पूर्ण काढून टाकतात आणि अख्ख्या त्याच्या पिढ्या त्या ज्या होतात त्या होतात. म्हटलं महाराजांना एकच विनंती केली, म्हटलं ज्ञानाची मुळं जी असतील ना महाराज ते द्या, बस तेवढंच द्या, जेवढं शक्य होईल तेवढं द्या. आणि त्यांनी केलं त्राजी. तर तुम्हाला साधना का करायची आहे पहिली गोष्ट. सेकंड, का सिद्ध होत नाही किंवा का होत नाही ह्याचं कारणं अशी असतात की लोक खूप स्वार्थी असतात काही गोष्टींमध्ये. स्वार्थ हा जनरली आपल्या वासनाशी रिलेटेड असेल किंवा तुमच्या इच्छेशी रिलेटेड असेल, त्यामुळे त्या ऊर्जांना माहिती असतं की तुम्ही साधना का करतात. तर त्याच्यामुळे तिथे तुम्ही मूर्ख नाही बनवू शकत. म्हणून तुम्ही ऊर्जा ज्या आवाहन कराल, या ऊर्जेच्या तुम्ही त्या कृपाक्षेत्राखाली जे आहात त्यांना चांगलं ठाऊक असतं की तुम्ही त्या साधना कशासाठी करताय. मग त्या तामसिक असतील, सात्विक असतील, राजसिक असतील, ह्या तिन्ही गोष्टींनी ते बरोबर तुम्हाला आयडेंटिफाय करून त्या साधनेला तुम्हाला कुठे डेव्हलप करायचं आहे ना, तर त्याची सिलेक्शन जी आहे ती ऑलरेडी झालेली असते. बरोबर. म्हणून अडलेले साधक ते अडूनच असतात. पण त्यांना हे सुद्धा माहिती असतात की माझ्यासोबत त्या इच्छा माझ्या अजूनही गेलेलं नाही, त्या मोहात मी अजूनही आहे. मोहात आहात आणि तुम्ही म्हणतात की तुम्हाला दत्तगुरू पाहिजेत, कसे मिळतील, काय गोष्टींसाठी. म्हणजे खूप सारे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये, पण हे दोन तुम्हाला मुख्यतः सांगितलेत. पहिले तर वाय कळलं पाहिजे. येस. आणि ते त्या मार्गावरती मग वायचं उत्तर मिळालं तर हाऊ. कारण की दत्तगुरू दोन्ही गोष्टी तुम्हाला देतात, ऐश्वर्य पण देतात जे पाहिजे ते, आणि तुम्हाला मोक्ष प्रदान पण करतात. असेच दत्तात्रय महाराज आहेत शेवटी. दोन्ही गोष्टी देणारे. खूप छान. बरं, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की मी साधना मार्गावरती होतो, तर मला स्वतःचा शोध घ्यायचा होता किंवा हे सगळं काय आहे त्याचा शोध घ्यायचा होता. शोध लागला अद्याप? नाही, लोकांनी त्या गोष्टींचं म्हणजे हा प्लॅटफॉर्म ठीक आहे, पण इतक्या लवकर नाही. काही गोष्टींबद्दल लागलेला आहे, पण तो लागलेला असताना त्या मुखावरती त्या गोष्टी यायला नकोत, कारण की त्या ऊर्जेचा अपमान असतो त्या गोष्टींचा. त्यामुळे जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहून आपलं कार्य त्या पद्धतीने करायचं आहे. ह्या काही गोष्टी लोकप्रियतेसाठी केलेल्या जात नाहीत, कारण की ज्यांची निवड होत असते त्यांनी त्या गोष्टीला कट करून कुठे ना कुठे ह्या गोष्टी करण्यासाठी या मंचाला आपण जे वापरतोय ते यासाठी वापरतोय, कारण की जे साधक म्हणून जे लोक बिचारे इतक्या वर्षापासून कुठे ना कुठे त्यांना गरज आहे एखाद्या काही गोष्टींची, पण ते कुठल्या परिस्थितीनुसार ते अडून गेलेले आहेत तिथे एक्झॅक्टली कुठे ना कुठे दत्तगुरूंची जी ऊर्जा आहे ती त्यांना बरोबर त्या प्रवाहात घेऊन जात असते. आणि हा जेव्हा निर्णय होत असतो तेव्हा तो प्लॅटफॉर्म त्यांना अवेलेबल करून दिलेला असतो ऑलरेडी. म्हणून हा सगळं संयोजन असू शकतो. आणि जो शोध तुम्ही म्हणताय
तो शोध ऑलरेडी लागलेला आहे. त्या शोधामुळेच बऱ्याच काही गोष्टी लिखाणामध्ये, ऑटो रायटिंगमध्ये महाराज करून घेत असतात. जेव्हा लिखाण लोकांना आवडतात त्यावेळेला ते सांगतात की हे काही साधं लिखाण जे करताय तुम्ही करताय छान आहे, पण ते लेखकाचं लिखाण नाही आहे ॲक्च्युली. ते सरस्वती आईची जेव्हा कृपा प्राप्त होते तेव्हा ते ऑटो रायटिंग करून घेत असते आपल्याकडनं. बरोबर. असं आहे. तर त्याच्यामुळे शोध तर लागलेला आहे, पण तो सांगणं आत्ता सध्या कितपत योग्य आहे हे बरं नाही. साधना मार्गावरती आलेल्या अडचणींबद्दल आपण बोलतोय आणि त्याच्यात तुम्ही मला मध्ये एक क्लिप पण पाठवली होती आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट्स वगैरे आहेत की आम्ही हे करतोय, मग आम्हाला याचं उत्तर पाहिजे वगैरे. तर ठीक आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणार नाही, परंतु सर्वात जास्त प्रॉब्लेम्स जे येत होते साधकाला कुंडलिनीशी रिलेटेड जेव्हा हे होत होते, तर विशुद्धी चक्रावरती खूप जास्त लोकांचे प्रश्न म्हणा किंवा तुम्ही सुद्धा मला एक तोच ऑडिओ पाठवला होता. विशुद्धी चक्रात सर्वात जास्त का अडचण येते लोकांना? आधी आपण कुंडलिनीचं प्लेसमेंट समजून घेऊ. एनर्जी जेव्हा मूलाधारामध्ये असते तर त्याचे जे मूलाधारापासून जेव्हा ती वर जाते, अप जाते, तेव्हा हा जो विशुद्धी चक्र आहे बरोबर. याच्यामध्ये 16 पेटल्स आहेत, म्हणजे कमळाच्या 16 पाकळ्या आहेत. पण याला आपण आता थोडंसं वेगळं डिस्क्राईब करूया की 16 आहेत. मग 16 आहेत म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला इथून कुठेतरी वर नेण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. ठीक आहे. पण हे विशुद्धी आहे, त्याला शुद्ध करावं लागेल आधीपर्यंत. कारण की तुम्ही हलाहलाची जर समजा तुम्ही ती कथा वाचली असेल शंकर आपल्या भगवान शंकरांची, तर त्यांनी हलाहल जेव्हा पिलं तेव्हा त्यांनी इथे बरोबर त्या कंठात ठेवलेलं होतं आणि ते कंठात ठेवून जो विष होता तो इथे ठेवून त्यांनी काय केलेलं होतं की जो अमृताचा जो घोट होता तो बरोबर तो ऊर्ध्वगमन करीत त्यांनी वरती नेलेला होता. म्हणजे याचा अर्थ तो इथे ठेवण्याची क्षमता आपण, कारण की आपण बोलतोय एक एक शब्द, एक एक स्वर, एक एक जे काही वाक्य आहे हे सगळे तुमच्या कर्माशी रिलेटेड आहेत. सकाळपासून जे तुम्ही बोलतात ते सगळे कर्मामध्ये तुमच्या डिपॉझिट होत आहेत. आधीच तुमचे पूर्वसंचित कर्म आहेत, तुमचा प्रारब्ध पण आहे, तुमचं आगामी कर्म पण आहे. तुम्ही कसे वागत आहात, कसे बोलत आहात, तुम्ही काय बघत आहात, काय खात आहात, प्रत्येक गोष्टी त्या कर्मामध्ये तुमच्या डिपॉझिट होणार. मग दिवसभरातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करत असताना तर तुम्हाला ह्या गोष्टीची जर समजा जाणीव असेल की मला ह्या गोष्टी नाही बोलायला पाहिजेत, मला राग का येतोय, मला द्वेष का आहे, मी कोणाला क्षमा का नाही केली आजपर्यंत, त्याने माझं वाईट केलं म्हणून मी त्याचं वाईट करणार, मी घाण शिव्या देणार, काय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर महाराजांनी स्वर दिलेला असेल किंवा ईश्वराने स्वर दिलेला असेल आणि तो कंठात ठेवलेला आहे तर तिथे त्यांनी ब्लॉक केलेला आहे तुम्हाला इथे एनर्जीज, ते वर नाही जाऊ देणार जिथपर्यंत तुम्ही शुद्ध होणार नाही. तर जेव्हा शुद्धता प्राप्त होते तेव्हा त्या 16 पाकड्या आहेत. मग 16 पाकड्या म्हणजे काय, तर अ पासून तर आहा पर्यंतच्या ह्या 16 पाकड्या आहेत. अच्छा. तर ह्या अशा टोटल 50 आहेत वर्णमालापैकी. येस, जसं अ आ इ ई उ ऊ जे आहे. सौंदर्य लहरीमध्ये येतो का हा विषय? सौंदर्य लहरीमध्ये येतो, कारण की आदि शंकराचार्यांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये म्हणजे खूप सुंदर, काय तुम्ही प्रश्न विचारलात, कारण की सौंदर्य लहरीमध्ये हा पॉईंट महाराजांनी इतका सुंदर सांगितलेला आहे आदि शंकराचार्यांनी की एक्झॅक्टली कुंडलिनी जी आहे ते विशुद्धी चक्रावरती येऊन ती आज्ञा चक्राकडे इथे जातात तेव्हा ते इथे 2 पेटल्स आहेत आज्ञा चक्रावरती आणि अक्षर पण सुद्धा बघा ह आणि क्ष आहे. तर क्ष म्हणजे काय, तर क्षमा. तुम्हाला इथे क्षमा करावं लागेल त्या व्यक्तीला ठेवून की बाबा ठीक आहे, तू माझ्यासोबत तू वाईट वागलेला असशील, काय झालं असेल, चला ठीक आहे, पण क्ष जे आहे ते क्षमाप्रार्थी आपल्याला द्यावं लागेल. तिथपर्यंत तुम्ही इथे नाही पोहोचणार. जो श्वास तुम्हाला इथून सोडायचा आहे ना त्या ब्रह्मरंध्रातून, तो तुम्ही सोडू नाही शकणार, कारण की हा जो प्रवास आहे इथे तुमची कुठलीही नाडी अवेलेबल नाही. पण इथे जो आहे विशुद्धी चक्रावरती ते 16 नाड्या आहेत. आणि ह्या 16 नाड्यांपैकी जर समजा तुमचा प्रवास आज्ञा चक्रावरती जर जायचं असेल तर तुम्हाला इथे 5 नाड्यांचं कॉम्बिनेशन्स आहेत. ह्या 2 आहेत, ह्या 2 4 आहेत आणि इथून तर इथपर्यंत 1 आहे, म्हणजे 5. पण हे करत असताना जो इकडली जी घाण आहे सगळी ही सगळी स्वच्छ करायला लागेल. तो प्राणवायू तुम्हाला तितका ताकदीने तुम्हाला जमवावा लागेल. तो जेव्हा विशुद्धीवरती येतो तेव्हा इंटरनल जे विशुद्धीचा जो पॅटर्न तयार होतो, तो जो मला अनुभव आलेला आहे की तो बबलसारखा इथे पूर्णपणे कम्प्लिटली काय होतो की ते स्टक होतो, तो वर जात नाही. बरोबर. पण तो वर कधी जाईल तुम्हाला सांगतो. जर समजा आपण मेडिकली जर समजा तुम्ही स्ट्रक्चर जर चेक केलं असेल तर थायरॉइडचा जो पोर्शन आहे, थायरॉइड ग्लँडचा जो पोर्शन आहे, तिथून तो फुगीर असा तयार होतो, असा बलूनसारखा तो तयार होतो आणि इथे तो वायू इथपर्यंत येतो आणि इथे अडून असतो. आता हा वायू इथे अडला तर तो तुम्हाला इथपर्यंत पोहोचवणार नाही, पण ती स्लोली अशी एक सूक्ष्म रूपाची अशी एक हे आहे तिथे, काय म्हणतो त्याला आपण, मला ते इंग्लिशमध्ये नाही सांगता येणार, पण अशी एक वायुगती जी आहे ती वायुगती इथून प्राप्त होईल, कारण की इकडे आकाश तत्व आहे,
या साईडनी. आणि ती जेव्हा होते ना, तर ती सूक्ष्म रूपाने तुम्हाला काय करते, की आतून हा जो वायूचा जो मार्ग आहे तो इथून इथपर्यंत नेऊन तो ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचवतो आणि तो ब्रह्मरंध्राचा जो कमळ आहे तो प्रॉपरली तो काय करतो ना, की तो डेव्हलप करतो. म्हणजे इकडनं मागच्या साईडने ते अशा वेव्हज येतात. मागच्या साईडनी हा जो पॅटर्न आहे, म्हणजे हा सहस्त्र कमलदल आहे 1000 पकड्यांचा. पण हे सुद्धा करताना शरीरामधल्या ज्या ऊर्जा आहेत त्या डान्स करतात या पद्धतीने. म्हणजे हा जो सहस्त्रार चक्र आहे इकडनं ते फ्लो होतात, म्हणजे ह्या सेंटीमीटर्सनी जवळपास 2.5 ते 3 सेंटीमीटर पर्यंत येतात. असं आहे. विशुद्धी चक्र यासाठी आवश्यक आहे. जिथपर्यंत तुम्ही विशुद्धी चक्र क्लिअर करणार नाही तिथपर्यंत तुम्ही आज्ञा चक्रावरचा प्रवास तुम्ही करू शकत नाही. तुम्ही डायरेक्टली आज्ञा चक्रावर क्लिअर नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही विशुद्धीवरती अडलात तर तुम्हाला ह्या सगळ्या शॉर्टरिपीज मधून तुम्हाला कट करत तुमच्या एनर्जीज तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. प्रूव्ह जर एकदा झाल्या तर तुम्हाला तर तुमचा जो आवाज आहे या आवाजाला वायू रूपाने सिद्ध होतं. आणि वायुरूप जेव्हा सिद्ध होईल तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या त्या सूक्ष्म त्या देहावरती तो वर्क करतो. म्हणून त्या संवादामध्ये कम्युनिकेशनमध्ये समोरच्या व्यक्तीची जी कुंडलिनी आहे ती ऊर्जा ती पटापट 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 काय होते ती वर जात असते, कारण तो सूक्ष्म रूपावरती त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून एखाद्या गायकाचा आवाज सुद्धा जर तुम्ही ऐकाल तर तुमच्या अंगावर काटे येतात बोलताना, कारण तो आवाजाचा पॅटर्न आहे. पण त्यांनी विशुद्धी क्लिअर केला असं नाही, पण तात्पर्य असं आहे की जो व्यक्ती साधनेतून ती विशुद्धी क्लिअर करतो आणि विशुद्धी क्लिअर केल्यानंतर त्यांनी उच्चारलेला प्रत्येक स्वर जेव्हा वातावरणात त्या निर्मितीने होतो तेव्हा जे मॉलिक्युल्स असतील, एअर मॉलिक्युल्स असतील, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जर त्या साईडला जर असतील आणि ते सगळे डायमेन्शन्स क्लिअर करत त्या समोरच्या व्यक्तीच्या त्याच्यावरती तो पडतो आणि पडला की तो लगेच त्याला प्रॉपर वेळी त्याची कुंडलिनीची जी एनर्जी आहे ती बॅलन्स होणं चालू होते आणि ती बॅलन्स झाली प्रॉपरली, एनर्जी बॅलन्स झाली तर तो व्यक्ती त्याला थोडं बरं वाटायला लागतं. आणि इम्बॅलन्सवाली एनर्जी जी असेल तर ती विचित्र बिहेव करेल, तुम्हाला एवढं नक्की सांगतं. मग ती ओरडाओरड करेल किंवा मग ती त्यांना त्रास होईल, त्यांना खूप स्वेटिंग येईल, व्हायब्रेशन्स खूप जाणवतील. व्हायब्रेशन जाणवणं चांगली साईन आहे, स्पंदनं असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. पण समजा जर एखादी कुठली नकारात्मक ऊर्जा जर त्यांच्यामध्ये असेल तर तो व्यक्ती सहन करू शकणार नाही बोलायला, कारण ती पण वाढते खूप जास्त. ते बोलूच देणार नाही तुम्हाला त्या व्यक्तींसोबत. मग त्या व्यक्तीसोबत जेव्हा तुमचं कम्युनिकेशन जेव्हा ते डिस्कनेक्ट केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला, कारण की ती ऊर्जा सहन करण्याची ताकद त्या व्यक्तींमध्ये तितकी असायला हवी आणि ती करून त्याचं एकच नियोजन असतं की त्या व्यक्तीची ऊर्जा जी आहे त्याला आपण अप करू शकतो. म्हणजे हे सुद्धा एक मेकॅनिझम आहे. काही काही लोक सरळ आज्ञा केंद्र किंवा सहस्त्रारवरतीच ध्यान करतात, खाली जातच नाही, विशुद्धीपासून खाली मूलाधारपर्यंत पोहोचतही. म्हणजे सुरुवातच आपल्याकडे बऱ्याचदा ध्यानाच्या अशा पद्धती आहेत जे फक्त आज्ञाचक्रावरती ध्यान केंद्रित करायला सांगतात. मूलाधार म्हणजे मूलाधारकडे वगैरे खाली कोणी जातच नाही. बघा हा जो एरिया आहे हा क्षेत्र आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचे काही मिथ असतात की कुंडलिनीला एनर्जीमध्ये एक्झॅक्टली कुठे फोकस करायचं असतं. पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे पहिल्या पॉडकास्टमध्ये की ज्या अपरिचित व्यक्ती म्हणून दत्तगुरूंनी मला जे मनुष्यरूपी जे मला मार्गदर्शन केलं होतं त्यांनी मला तेच सांगितलं होतं, तू इथे बघू नकोस, फक्त तू त्या पॉईंटला बघ, सहस्त्राराकडे. त्यामुळे मी माझं सहस्त्राराकडे दोन जे असतात डोळ्यांच्या जेव्हा वर जातात तेव्हा ज्या वेन्स आपल्या ज्या खालचा जे एनर्जीचा जो फ्लो आहे ना तो ऑटोमॅटिकली वर यायला लागतो. आणि ऑटोमॅटिक जे तुम्हाला दाखवायचं असेल समजा तर ते हे दाखवणं आज्ञाचक्रावरती शक्य होतं. पण आज्ञाचक्र म्हणजे काय तर मन आहे शेवटी. आपण मनाला केंद्रित करतोय, हे मन आहे आज्ञाचक्र म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ते माइंडशी रिलेटेड आहे. पण त्या माइंडमध्ये इतके थॉट्स आहेत, इतके सगळ्या काही गोष्टी आहेत, ते इतकं लवकर शांत होणं शक्य नाही. त्याच्यावरती प्रभुत्व मिळवणं म्हणजे त्या साधनेतली सिद्धता तुम्हाला प्राप्त करावी लागेल. पण ते इतकं सोपं नाही. तर त्याच्यामुळे माझी जी प्रॅक्टिस महाराजांनी करून घेतलेली आहे राजजी, ती सहस्त्रार चक्राकडे बघून त्या साईडला जे काही स्पंदनं होतात त्या स्पंदनाची जाणीव होत आहे आणि शरीरातल्या अंतर्गत क्रिया काय होत आहेत याच्याकडे पुरेपूर बारीक लक्ष असतं. कुठून प्रवाह कसा होतोय, कुठून प्राणवायू अडकलेला असेल, कुठे प्राणवायू आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या आंतरिक क्रियांनी मला त्या गोष्टी समजायला लागतात. आणि त्या जेव्हा समजतात तेव्हा तो व्यक्ती मग प्रॉपर वेळी समजू शकतो की मला इथे एक्झॅक्टली कुठे कार्य करायचं आहे, काय करायचं. मग ते आध्यात्मिक दृष्ट्या ज्या काही ग्रंथ लिहिलेले असतील मग त्याची उत्तरं तुम्हाला सापडतील. मग सौंदर्य लहरी तुमच्या आयुष्यात येईल. मग सौंदर्य लहरीतले जे श्लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला मुखोद्गत व्हायला लागतात. मग त्याचे अर्थ कळायला लागतात. तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न केला होता आदी शंकराचार्यांनी, मग हे आपल्याला लक्षात येतं. मग ती तुमची विद्वत्ता तुम्हाला आणल्या जातं की तुम्ही हे करा. जसं आदी शंकराचार्यांचं खूप सुंदर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतोय, शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तः प्रभवितुम
आता हे आदिशंकरायांचं पहिलं श्लोक आहे. शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तः प्रभवितुम न न चेदेवं देवो न चेदेवं देव न खलु कुशलः स्पंदितुमपी. अच्छा. आता हा संस्कृतमधला महाराजांनी लिहिलेला शंकराचार्यांनी लिहिलेला आदिशंकराचार्यांनी लिहिलेला हा पहिला श्लोक आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी सौंदर्य लहरीमध्ये ज्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेले आहे की ते शिव आहेत. पण शिव मध्ये बघा तुम्हाला अ आणि ई आहे. ई म्हणजे काय तर शक्ती. शिव शिव, हा बरोबर ना. अ आणि ई. अ म्हणजे आपण समजूया शिव आहेत, स्वतः महादेव आहेत. पण ई म्हणजे कोण तर शक्ती आहे. आता ई काढा तर तो शव होतो. म्हणजे तुमचं शरीर जे आहे शक्तींशिवाय साध्य नाही. बरोबर बरोबर. आता ही जी सौंदर्यलहरी जी महाराजांनी करून घेतलेली आहे ती सौंदर्यलहरी माणगावला पोहोचल्यानंतर गुहेमध्ये जिथे थोरले महाराज स्वतः साधना करायचे तिथे गेल्यानंतर मला स्पंदशास्त्र हा शब्द ऐकायला आला. अच्छा. हा स्पंदशास्त्र जेव्हा शब्द ऐकायला आला मागच्या याच वर्षीची जुलै ऑगस्टची गोष्ट आहे. त्यावेळेला जेव्हा साधना होत होती तर काय सांगण्याचा प्रयत्न करतायत मला हे कळत नव्हतं. पण स्पंद काय आहेत तर स्पंदशास्त्र जेव्हा करत असताना लक्षात आलं की जेव्हा खाली उतरत होतो आणि खूप सुंदर महाराजांचे गोडवे महाराजांचे शिष्य झालेले आहेत केशव रामचंद्र जोशी यांचं तिथे वास्तव्य राहिलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यात स्पंदशास्त्र होतं. आणि त्या स्पंदशास्त्रामध्ये मला हे समजलं की बॉडी व्हायब्रेट करण्याचे काय मेकॅनिझम्स आहेत आतमध्ये, त्या स्पंदन करताना काय होतात एक्झॅक्टली. अच्छा. त्याच्यावरती त्यांचं खूप सुंदर पुस्तक आहे. ते मिळालं. ते सौंदर्यलहरी तिथून आली. आणि मग सौंदर्यलहरी आल्यानंतर जेव्हा त्या सौंदर्यलहरी कानावर पडल्या तर बॉडी ॲटोमॅटिकली व्हायब्रेट होणं सुरू झालं आणि ते स्पंदनाच्या अंतर्गत मग ती एनर्जी कुठे ना कुठे फ्लो होऊन ते व्हायब्रेट करत ते पुढच्या क्रॉसला निघाले. तुम्ही फार मोठे दत्तभक्त आहात, म्हणजे दत्तात्रयांची सेवा करता. मला सुद्धा फार प्रिय आहेत दत्तात्रय. दत्तात्रय हे तत्व मुळात काय आहे, तुम्ही काय समजलात, मला ते विचारायला फार आवडेल. कारण तुम्हाला वेळोवेळी त्यांनी मार्ग दाखवला आहे, किंवा तुम्ही दत्तात्रय या तत्वाकडे कसे बघता, ते तत्व काय आहे, आणि दत्तात्रय तत्व आपल्याला डे टू डे लाईफमध्ये जर उतरवायचं असेल तर ते कशा पद्धतीने उतरवलं जाऊ शकतं. आधी पहिल्यांदा हा प्रयत्न करा की दत्तगुरू समजताना दत्तगुरू आपल्याकडनं काय अपेक्षा करतात हा जो साधक समजतो. आपण दत्तगुरूंकडून अपेक्षा नाही करायची. मी तर नाही करत. ठीक आहे. दत्तगुरू माझ्याकडनं काय अपेक्षा करत असतील हा प्रश्न मी जरा उलटा विचारतो महाराजांना. बरं. तर त्याच्यामध्ये हे कळतं की दत्तगुरू माझ्यासोबत आहेत. समजा मी जे हे कार्य करतोय किंवा मी जे कर्म करतोय किंवा मग कुठल्या डेली ॲक्टिव्हिटीज करतोय हे महाराजांना आवडतील का, पहिली गोष्ट. मग तुमच्या डेली रुटीनमधला पहिला पार्ट महाराजांकडे मी समर्पित करतो की शेवटी जे आहे बाबा हे तुम्ही करून देत आहेत, मी नाही. कारण की दत्तसेवेमध्ये मी आणि माझा काही होत नाही. करून घेतलं जातं म्हणजे ते दत्तगुरू करून घेतात. म्हणजे माझं अहंभाव जो पणा असेल तो कुठे ना कुठे गाळण्याचा प्रयत्नासाठी प्रॅक्टिस ती सुरू आहे. तो लगेच जात नाही पण तो हळूहळू जाईल. तर त्याच्यामुळे दत्तगुरूंना गुरु म्हणून, शिष्य म्हणून एक अपेक्षा काय असते किंवा सेवक म्हणून अपेक्षा काय असते. आता मी बऱ्याच लोकांशी जेव्हा इंटरॅक्शन करतो तेव्हा मी ही सेवा केली किंवा हे सेवा करून घेत आहेत, पण वारंवार बोलण्याची गरज काय, ते तुम्हाला जातंय ऑलरेडी. गुरुचरित्राचं पारायण करून घेत आहेत, सांगण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही. का सांगतोय आपण, कोणाला, कुणासाठी सांगतोय. इतका माळ जप करतोय, हे करतोय, ते करतोय, करून घेत आहेत, का सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या आतमध्ये ऑलरेडी आहेत, त्यांना कळतंय. त्याच्यामुळे ते बोलायचं नाही. मी बोलत नाही, मला बोलू देत नाही त्या बाबतीमध्ये की मी हे करतोय, ते करतोय, करून घेत आहेत. गरज नाही त्या गोष्टींची. म्हणजे गुरूंना ह्या गोष्टी आवडत नाहीत. बरोबर. नॉईस खूप जास्त केलेलं आवडत नाही. जोरजोराने ओरडणं आवडत नाहीत. कुठल्याही क्रिया करताना त्या गोष्टींची खूप संयम बाळगावा लागतो. संयम हा कार्तवीर्य अर्जुनाकडनं शिकलो आहे की संयम काय असतं ते कार्तवीर्य अर्जुन दत्तपुराणामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे, थोरल्या महाराजांनी. तेव्हा कार्तवीर्य अर्जुन मला जेव्हा इन डेप्थ कळला पूर्णपणे, कार्तवीर्य अर्जुन जेव्हा अभ्यास करायला लावला दत्तगुरूने आणि ती मिठी समजली त्याच्यातली की कोण मिठी मारलेली एक महाराजांचे शिष्य होऊन गेलेले आहेत. तो जेव्हा दत्तपुराण जेव्हा आयुष्यात आला आणि जेव्हा दत्तपुराणाची जे अष्टक वाचायला सुरुवात झाली त्याच्यात ते लक्षात आलं की कुठे ना कुठे कार्तवीर्य अर्जुनाकडनं काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तो संयम शिकला. आज समजा जर मी म्हटलं मला आत्ताच पाहिजे ही गोष्ट, ती असुरवृत्ती आहे, नाही होणार. बरोबर.
तर तुमच्या पॉईंट्स तुमच्या कर्माच्या संदर्भातले कुठले आहेत ते तुम्हाला चेक करावे लागतील राजजी. तर ह्या गुरूंना तुमच्याकडनं ज्या शिष्य म्हणून जर अपेक्षा असतील तर तो शिष्य बनताना सेवक म्हणून कसा बनला पाहिजे, त्याचे संस्कार कसे हवेत, आणि आपल्याला गुरु जर म्हणून जर कोणी जर आहेत तर त्यांचा तुम्हाला मान सन्मान ठेवावा लागेल. तुम्हाला इतर गुरूंबद्दलही बोलता येण्याचा अधिकार नाही. बर. म्हणजे तर ते दत्तात्रय तत्व जे मी विचारत होतो की म्हणजे काय होतं की बऱ्याचदा दत्तात्रय म्हटलं की आता जर सामान्य माणसाला तुम्ही विचारलं की दत्तात्रय कोण आहेत तर ते सांगतील की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार आहेत. त्यांना 3 तोंड, 3 मुख, 6 हात अशा पद्धतीने आहेत. पण एक तुम्हाला काय समजले दत्तात्रय हे मला विचारायला फार आवडेल. दत्तात्रय महाराज मला जे समजले आहेत किंवा जे अनुभवलेले आहेत ते असे आहेत की त्यांचं जे तत्व आहे ते सर्वव्यापी आहे. पहिली गोष्ट ते ऑलरेडी आपल्यामध्येच आहेत. ठीक आहे. आपल्याला अज्ञानतेमुळे ते त्या गोष्टींची जाणीव होत नाही, नंबर 1. पण ती अज्ञानता इतकी आपण एका अहंभावामुळे म्हणा किंवा तमस गुणांमुळे म्हणा ते आपण ओळखू शकत नाही, पहिली गोष्ट. म्हणून आधी जे तमस गुण असेल किंवा राजस गुण असतील, राजस ठीक आहे एकदाचा, पण तमस गुण जर असेल तर तमस गुणच्या व्यक्तींना दत्तात्रय महाराज कधीही अनुभवता येत नाहीत. म्हणजे तुमचा शरीरातला तमस गुण जो आहे हा पहिल्यांदा तुम्हाला कुठे ना कुठे त्याच्यावरती सामना करावा. तंत्रात देखील दत्तात्रयांना पूजलं जातं. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी दत्तात्रय महाराज सांभाळतात. ठीक आहे. पण तशा जर तुमच्या गोष्टी जर समजा वाईट गोष्टींनी जर तामसिक पद्धतीने जर जायचं असेल तर तुमच्या साधना तामसिक पद्धतीच्याच तुम्हाला करता येतील. त्याच्या शिक्षा पण तुम्हाला तशाच देण्याचं आहे. सगळं काही विधान आहेत त्या गोष्टी त्या तुम्हाला तशाच मिळतील. त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिसेस आहेत. पण समजा सात्विक हा जो आहे, जो गुण आहे हा ईश्वराचा आहे. तर पण त्या सात्विक पद्धतीने केलेल्या साधना कधीही म्हणजे कमी खूप लेट रिझल्ट देतील, त्या खूप लॉंग लास्टिंग राहतील तुम्हाला तुमच्यासोबत. तमस केलेल्या त्या साधना इमिजिएट तुम्हाला रिझल्ट देतील. पण तुमची मुक्तता मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. दत्तगुरू करताना तुम्हाला त्या आज्ञाचक्रात कुठे अडवतील किंवा विशुद्धीला कुठे अडवतील, मग तुम्ही किती दत्तगुरूंना आवाहन करा ते नाही होणार सध्या. कारण की तुम्ही कुठल्या साधना कशा केलेल्या आहात आणि कुठल्या निमित्ताने केलेल्या आहात ह्या सुद्धा आवश्यक असतात. त्यामुळे हे जे तमस गुण आहेत राजजी, रजस गुण आहेत, नंतर सत्वगुण आहेत, ह्या 3 गुणांना जर आपण समजलो तर त्रिगुणी आपले दत्तात्रय महाराज आपल्याला जाणवतील याच्यामध्ये. म्हणजे हे 3 गुण राजस, तामस आणि सात्विक हे तिन्ही दत्तात्रयांमध्ये सामावले जाऊ शकतात. पण तुम्हाला दत्तात्रय महाराजांचं जर तत्व जर ऍक्टिवेट करायचं असेल तर जास्तीत जास्त सत्वाकडे जर आपण जर वळण्याचा प्रयत्न केला तर तमस आपोआप कमी होईल आणि रजस सुद्धा आपलं आपोआप डिटॅचमेंट होतं. म्हणूनच कमळावरती बसलेल्या ज्या देवतेकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा तुम्ही बघा की डिटॅचमेंट जो आहे, वैराग्य जो म्हणतो आपण, की मला कुणाकडनंही अपेक्षा नाही कुठल्याही गोष्टींची. मी माझं कार्य करतोय, मला माझ्या मुलांकडनं अपेक्षा नाही, मला माझ्या आईवडिलांकडनं अपेक्षा नाही. मी फक्त जस्ट आहे, जगतोय, महाराजांचं कार्य करतोय, पण डिटॅच मोडमध्ये आहे त्या कमळासारखं. तो चिखलात राहून सुद्धा तो एकदम छानपैकी व्यवस्थित उगवलेला आहे आणि त्याच्यावरती चिखलाचा एक ड्रॉप सुद्धा अवेलेबल राहू शकत नाही. तर ते तुम्ही दत्तात्रय महाराजांना तसं समजा. डिटॅचमेंट महाराजांना आवडणारी खूप तत्व आहेत. आता काही काही आहेत की जे महाराजांना खूप आवडतात. त्यामुळे डिटॅच म्हणजे वैराग्य, आणि ते वैराग्य म्हणजे इतकं प्रभावशाली जर असलं आपल्यामध्ये तर दत्तात्रय महाराज तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाक्षणाला आहेत. दत्तात्रय महाराजांची मला जर भक्ती करायची असेल, देहधारी गुरु नसेल, तर कुठल्या मंत्राने किंवा कशी साधना केली पाहिजे? मी आधी पण सांगितलेलं आहे, थेरी माझी सिंपल सांगितलेली आहे की मी मंत्राला निवडलेला नाही, मंत्र आपल्याला निवडतो. तर त्याच्यामुळे तुम्ही ही प्रॅक्टिस करा की तुमचा मंत्र कंठामध्ये कुठला तुमच्या मनातल्या मनात चालतोय तो तुमचा मंत्र जो असेल, जो मंत्र तुमच्याकडे चालून आलेला असेल किंवा जे तुम्ही शोधण्याचा जरी प्रयत्न केला असेल पण त्याचं डिसिप्लिन होत नाही. साधनेमध्ये डिसिप्लिन होणं खूप आवश्यक आहे. जो व्यक्ती सकाळी 8:30-9च्या आधी सूर्य बघतच नाही तो म्हणतोय की मी साधना करतोय, तर तुमच्यामध्ये तमसगुण ऑलरेडी खूप हेवी आहे, नंबर 1. मंत्र जरी समजा आपण म्हटलं मी आज हा मंत्र करतोय, 10 लोक मला फोन करतात, कुठल्या पद्धतीने मंत्र करायचा, काय करायचा, काय नाही, ठीक आहे चालेल. पण मंत्र मी जर समजा एखादा समजा दिला पण जर असेल, कुठल्या दत्तगुरूने जर दिला असेल, तर पण तो कंठात तुमच्या दाटतोय का? तर याचा तुम्हाला एक लॉजिक सांगतो. ती जी मी तुम्हाला तिथी नित्य देवी सांगितली ना, त्यांच्या प्रत्येक तिथी नित्य देवीमध्ये बीजाक्षर आहेत. आता हा तुम्हाला जसं द्राम, रीम वगैरे ना, तिथे पण अम पासून
आहापर्यंतचे बीजाक्षर आहेत. अच्छा. अम आम इम इम उम उम एम एम, मग ते कॉम्बिनेशन्स तुमचे 16 असतात तिथे. तर त्या तिथीनुसार ती जी तुमची देवी आहे त्या देवीचं एक बीजाक्षर तिथे बरोबर सेट आहे. आता तो बीजाक्षर तुम्ही चेक करा कुठल्या मंत्रात आहे. तो मंत्र तुमच्याकडेच बनलेला आहे 100%. अच्छा. मग ते जे तुम्ही कराल ना तर त्यावेळेला तुमची पुन्हा साधना अजून प्रॉपर वेने डेव्हलप होऊ शकेल. तो मंत्र जर तुमच्याकडे त्या बीजाक्षरामध्ये जर असला, जसं एम आहे समजा, आम आहे असे असेल ना, तर ते जर असेल तर तुम्ही समजून जायचं की मी जर कुठलं स्तोत्र करतोय, कुठलं ते बीजाक्षर ज्या मंत्रात असेल तो मंत्र तुम्ही मंत्र 100% तुम्हाला त्याचे बेनिफिट्स होईल. किंवा स्तोत्रामध्ये असेल किंवा स्तोत्र मंत्रामध्ये असेल. 3 टाईप्स आहेत ना, स्तोत्र एक वेगळं, स्तुती आहे, मंत्र आहे आणि किंवा स्तोत्र मंत्र आहे. मग रामरक्षा स्तोत्रामध्ये पण राहू शकतो तो सुटेबल आहे तुमच्यासाठी. सर्वात पहिले आपण पुन्हा तिथेच आलो की जर कुठल्याही साधना करत असेल तर तिथे नित्य देवी एक आपली निवडणे आणि तिचा जो बीजाक्षर मंत्र आहे त्या मंत्राशी तिचा बीजाक्षर असेल तिचा, मग त्याच्याने तुम्हाला तर डिकोडेड होईल की कुठला मंत्र तुमच्यासाठी सूट करू शकतो तुम्हाला तुमच्या बॉडीला. कारण की आपले जे एनर्जी सेंटर्स आहे, जे सायकिक सेंटर्स बनलेले आहेत, नॉट्स आहेत, त्या सुद्धा मध्ये तुम्हाला ऊर्जा तुम्हाला फ्लो करतात मंत्राने. ललिता सहस्त्रनाम बद्दल अजून बोलू शकतो आपण? काय विचारायचं तुम्ही? रोज ललिता सहस्त्रनामचा पाठ करणाऱ्यांसाठी. ललिता सहस्त्रनाम करताना जवळपास मी जे आधी सांगितलंय की हे मार्कंडेय पुराणमध्ये येतं. बरोबर. ललिता त्रिपुर सुंदरी आईचं स्तुती आहे पूर्णपणे, पण त्याच्यामध्ये पूर्ण चक्रांबद्दलचं ज्ञान आहे. मूलाधार पासून तर सहस्त्राचा प्रवास आहे कम्प्लिटली. 100 जवळपास श्लोक असे आहेत की जे पूर्णपणे कुंडलिनीवरती तयार केलेले आहेत. सौंदर्य लहरीमध्ये पहिला श्लोक पासून जवळपास आपण पहिला श्लोक नाही म्हणू शकत मी, पण 47 श्लोक पर्यंत जवळपास कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. त्याला आपण आनंद लहरी पण म्हणतो की ऊर्जा आल्यानंतर शरीरामध्ये आनंद काय होतो हे खूप सुंदर शंकराचार्यांनी दिलेला ज्ञान आहे. तर ललिता सहस्त्रनाम जो व्यक्ती करतो, समजा हा डिसिप्लिनमध्ये जर समजा रोज होत असेल, एकदा दिवसातनं शक्य जर असेल तर 45 मिनिट्स कमीत कमी तुम्हाला लागतात. रिड्युसिंग करता 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 जवळपास 30 मिनिटांवरती येतो. मग तो स्पीडनी जर झाला तर जवळपास तो मग 15 मिनिटापर्यंत पण येऊ शकतो. ठीक आहे. आता ते स्पीडनी करणारे जे आहेत ते पण आहेत, ज्यांना मुखत्वत आहे ते पण आहेत. तर ललिता सहस्त्रनाम दत्तगुरू करून घेत असतील तुमच्याकडनं तर समजून जायचं की तुमची या जन्मात निवड त्यांनी केलेली आहे. हा तुम्हाला मी सिक्रेट सांगतोय. अदरवाईज श्रीविद्येकडे वळत नाहीत. दत्तात्रय महाराजांचे उपासक जे आहेत, शक्तींची साधना किंवा शक्तींची उपासना जेव्हा आपण करतो तेव्हा ते 2 तत्व जेव्हा शिव आणि शक्ती, जेव्हा मी तुम्हाला सौंदर्यलहरीतला पहिलाच जे श्लोक सांगितलेला आहे, शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तः प्रभवितुम, हा जो आहे, तर शिव आणि शक्तींची साधना करून आपण शिवशक्तीमय होऊ शकतो एकत्र. तो आहे ललिता सहस्त्रनाम. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जेवढे ऐश्वर्य पाहिजे, ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्हाला गोष्टी मिळू शकतात. पण तुम्ही एक चेक करा, हे ललिता सहस्त्रनाम करण्याची जी पोझिशनिंग आहे ते उत्तरेकडे आहे आणि दक्षिणेकडे आहे. तोंड नाही, त्याला आपण जर म्हटलं वैभव जो म्हणतो आपण, तर उत्तरेकडले जे लोक आहे, काश्मीरी जे म्हणतो आपण, आणि दक्षिणेकडे तुम्ही जा, प्रत्येक घराघरामध्ये ललिता सहस्त्रनाम आहे. प्रत्येक घराघरामध्ये ऐश्वर्य आहे, प्रत्येक घराघरामध्ये श्रीमंती आहे. राजराजेश्वरी म्हणतो आपण आईला, म्हणजे ती देणारी आहे, ती देते. पण एकदा तरी श्लोक जर तुम्ही जर करू शकलात, 1000 नावं आहेत जवळपास, ते जर तुम्ही प्रॉपर वेळी चांटिंग करू शकलात तर ललिता सहस्त्रनाम आपल्याला बऱ्यापैकी आपली ऊर्जा जी आहे ती आपल्याला एकवटून ती आपल्याला पूर्णपणे पूर्णत्वास नेऊ शकतं. अदरवाईज तुम्ही इनकम्प्लीट राहू शकता. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी लोक करतात असं मी ऐकलं होतं. ऐश्वर्य प्राप्तीसाठी मिळू शकतो. बरोबर आहे. जन्म आपला झालेला आहे तर आपल्याला त्याही गोष्टी जर भोगायचे जर असतील आणि छानपैकी आपल्याला राहायचं असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींसाठी. जर देणारी जर देत आहे आपल्याला, पण आपला भाव चांगला आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पायऱ्या आपल्याला बनवून दिलेल्या आहेत. जो अर्थार्जन करतो त्या अर्थार्जनातला जो पार्ट आहे, जो ईश्वराला द्यायचा आहे, तो पार्ट जर मी समजा व्यवस्थितपणे जर त्याचा जर विनियोग करू शकलो तर त्या पैशाला सुद्धा एक लक्ष्मीचं रूप आहे ना, व्हॅल्यू आहे ना. पण मी जर समजा फक्त खूप धनसंचय करून बसलो तर दत्तात्रय महाराजांना हे आवडणार नाही, किंवा कुठल्याही साधक व्यक्तीला योग्य विनियोग झाला पाहिजे प्रॉपरली. तर ते तुम्हाला देतील आणि ते तुम्हाला द्यावं पण लागेल, कारण दत्त देणारे आहेत शेवटी. बरोबर.
असं आहे. आणि वैराग्य आणि ऐश्वर्य एकत्रित देणारे दैवत आहे. 100% या बाबतीमध्ये. खूप छान. आणि आपण साधना मार्गाविषयीच बोलतोय, योग मार्ग, तुम्ही ज्ञान मार्गातून हे सगळा याचा साधना मार्गाचा प्रचार करताय. बऱ्याचदा आपण ऐकलेलं असतं की समाधी लागते, समाधीच्या अवस्थेत एखादा साधक जातो. एकदम सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत सांगा बरं, म्हणजे समाधी लागते म्हणजे काय होतं? समाधी लागणं म्हणजे शिवतत्व जे आहे आपल्या शरीरामध्ये ते पूर्णपणे जागृत होतं. हं. शक्ती येते. शक्ती उष्णतेचा एक वाहक आहे. बरं. ती शरीरामध्ये जेव्हा येते तेव्हा ती पूर्णपणे म्हणजे मूलाधारापासून ती जेव्हा जाते हं. ती नागमोडी वळणावरती जाते, म्हणजे अशी टर्न करते. चंद्रनाडी ही आहे, सूर्यनाडी ही आहे बरोबर. आणि सुषुम्ना आहे. हं. तर बरोबर त्या सुषुम्नाच्या मार्गे ती प्रॉपरली ती काय करते, ती ट्रॅव्हल करते आणि ती प्रॉपरली ट्रॅव्हल करताना इथे जाते. पण त्याचे पहिले जे 5 मिनिटं 10 मिनिटं आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो ते कसे होतात. सुरुवातीला साधक म्हणून जर बसतोय आपण आणि साधना झाल्यानंतर सुरुवात काय होतं की एनर्जी जेव्हा आपल्याजवळ येते तेव्हा ती जवळपास एक फूटभर अंतरावरती असते. बरोबर. आणि ती फूटभर अंतरावरती असल्यानंतर ती शरीराच्या जवळपास आपल्याला जाणीव होते की एनर्जी आहे आपल्या आजूबाजूला. ते स्पंदनं जाणवतात. शरीर हलायला लागतं पण स्थिर नाही होत थोडा वेळ, पण हलतो. हलल्यानंतर काय होतं की त्याचा जो एक त्रिकोणाकार जो आकार आहे तो असा स्लोली तयार होतो. आणि हा जो तयार होतो असा वरवर जर तयार होतो आणि जवळपास इथे व्यक्ती जो असतो त्याला समाधी लागते. सहस्त्र चक्रामध्ये पर्यंत पूर्ण व्यक्ती शून्यत्वाकडे जातो. म्हणजे त्याच्या मनात कुठलाही मंत्र चालू नसतो, थॉट नसतात. पण त्याचं जे प्रोटेक्शन करणाऱ्याचे जी टाईप्स आहेत किंवा फॉर्मेशन्स आहेत ते असे आहेत की एनर्जी ह्या त्रिकोणाकार आकाराने असा बेस तयार होतो. आणि हा बेस तयार होतो तो हायटेड जवळपास या पोर्शनपर्यंत जातो जवळपास. म्हणजे या सहस्त्रापासून जवळपास एक 1.5 फूट 2 फूट जवळपास अंतरावरती तुमचा एक प्रिझम तयार होतो साहेब. आता हा त्रिकोणाकार प्रिझम आहे. पण मला जो प्रत्यक्ष अनुभव जो दत्तगुरूंनी जे समाधीच्या अवस्थेतला जो प्राप्त करून दिलेला होता तो 6 डायमेन्शन प्रिझमचा होता. 6 डायमेन्शन्स महाराजांनी जवळपास ते ओपन अप केलेले होते जवळपास. ते 6 डायमेन्शन्स ओपन करत असताना जसं चिमणीचं घरटं आपण जसं बघतो ना, तर त्याच्यामध्ये एक छोटासा एक त्यांचा दार असतो चिमणीचा. म्हणजे आपण बिलकुल शिवजींच्या एकदम असं वाटतं की आपण एक पूर्णपणे त्या तत्वाला आपण जागृत केलेलं आहे. थंडगार अशी जाणीव असते ज्याच्यातून आपल्याला बिलकुल उठायची आवश्यकता नसते. मग ती समाधी तुमची 1 तास 2 तास 3 तास त्याला काही मर्यादा नसतात. दिवस चालू शकतो. काहीही चालू शकतं ती. आणि त्यावेळेला इच्छा तुमची तुमच्यावरती असते. तुमची झाली इच्छा की आता मला मनसोक्त मी आनंद आहे, त्याला परमानंदाची अवस्था म्हणतो आपण कम्प्लिटली. ती परमानंदाची अवस्था होत असताना महाराजांनी हा त्रिकोणाकार आकार तयार करून देत असताना असा पुन्हा एक आकार तयार करून दिला 6 डायमेन्शन्स प्रिझम. आणि हा जेव्हा प्रिझम तयार होतो साधनेमध्ये तेव्हा तो व्यक्ती पूर्णपणे प्रोटेक्टेड असतो. आणि तो जेव्हा प्रोटेक्शन जेव्हा तो देत असतात ऊर्जा, तर त्या व्यक्तींवरती कुठल्याही जे नकारात्मक ज्या शक्ती असतात त्या आजूबाजूलाही भटकू देत नाहीत तुम्हाला. आणि ते भटकल्या जरी समजा त्या रिव्हर्स जातात त्याच्यामध्ये. तर त्यामुळे तो एक प्रोटेक्शन आणि शून्य अवस्था म्हणजे नो विचार कुठल्याही गोष्टींचे, खूप थंडत्व. कारण की शिव कैलाशमध्ये राहतात. ती मोमेंट आपण ती अनुभवू शकतो साधनेमध्ये आणि खूप सुंदर असते ती. ते शब्दात वर्णन करणं इतकं डिफिकल्ट आहे. पण तुम्ही छान सांगितलं, म्हणजे पिक्चर उभं राहत आहे डोळ्यासमोर. बिलकुल. कारण की कोणाकोणाला 6 डायमेन्शन्स देतात, कोणाला 3 डायमेन्शन्स मिळतात, कोणाला 8 डायमेन्शन्स पण आवश्यकतात. देर आर डिफरंट टाइप्स. ते पुढे पुढे जातात योगीच्या संदर्भात. पण संसारात राहून तो जो म्हणतो आपण की फॅमिलीमध्ये राहून सगळ्या गोष्टी करून जर महाराज जर आपल्याला जर देत असतील तर आपल्याला हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण काही बुद्धिजीवी ज्या व्यक्ती जे आहेत त्यांना असं वाटतं की हे सगळं शक्य नाही, हे कसं होतं काय होतं. कारण की दत्तगुरूंना एक तत्व आवडतं तुम्हाला सांगते. त्यांनी कधीही तुम्हाला असं म्हटलं नाही की तुम्ही संसार सोडा. नो, संसारात राहूनच या गोष्टी करायच्या असतात. कुठेही तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसूनच त्या सगळ्या करू शकता. तुमचे इंद्रियातला आवाज सुद्धा ते स्टॉप करू शकतात जर तुमची साधना तितकी डेव्हलप झाली तर. बाहेरचा आवाज. खूप छान, खूप छान. म्हणजे आता काय बोलावं तेवढं कमी आहे. माझे प्रश्न आणि तुमचे ॲप्ट असे उत्तरं. आणि पुन्हा एकदा 1 तास कसा निघून गेला कळलं नाही. 1 तासाच्या वरती बोलण्यासारखं खूप आहे. अजूनही खूप काही बोलू शकतो. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, तसेच प्रेक्षकांच्या मनात देखील खूप सारे प्रश्न असतील याची खात्री आहे. पण मला असं वाटतं की वेळेच्या अभावी आपल्याला आज इथे थांबावंसं वाटतंय. अनेक प्रश्न माझ्याही मनात आहेत, तुमच्याही मनात जे जे प्रश्न येतील या पॉडकास्टच्या कमेंट खाली तुम्ही ते विचारा. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला
ते नक्की तुम्ही आम्हाला सांगा आणि प्रश्न तर नक्कीच विचारा. पुन्हा आपण दत्तगुरूंच्या कृपेने किरण गुरुजींना या मंचावरती आमंत्रित करण्याचा प्रयत्न करूयात आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा देखील प्रयत्न करूयात, जेवढं आपल्या कुवतीत आहे त्याप्रमाणे. गुरुजी, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन पुन्हा खूप एकदा? खूप छान. मनापासून तुमचे प्रश्न खूप सुंदर असतात आणि इथे यायला वारंवार आवडतं ह्या गोष्टींमध्ये आणि दत्तगुरूंच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी आपण पोहोचवण्याचा जो संकल्प घेतलेला आहे. कारण की प्रयत्न एकच आहे महाराजांच्या या सगळ्या ऊर्जेमधून, की जे कोणी साधक म्हणून प्रवास करतायत त्यांना तो फायदा पोहोचायला मार्गदर्शन. पाहिजे किंवा त्यांना त्या गोष्टींचा एक अनुभव ज्या गोष्टींमध्ये त्यांना आहेत, हम्म. पण ते अनुभव न सांगता त्यांनी तयारी कशी करायची किंवा बरं. कुठल्या गोष्टी काय करायच्या आहेत ते तुम्ही तयारी करा. शक्यतो या जेवढ्या मिनिटांमध्ये जे काही तुम्हाला समजलं असेल ते तुम्ही ते ॲक्सेप्ट करून ते तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच तुम्हाला ते तत्त्व तुमच्या 100% आयुष्यामध्ये असेल. खूप 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 छान. आभारी. आणि मी एक खासियत आहे गुरुजींची, की जे प्रश्न असतील तुम्ही त्यांना डायरेक्टली देखील विचारू शकता. आपण त्यांचा नंबर कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि ते कधीही आडेविडे न घेता तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देतील. हे शाश्वती मला देखील आहे. खूप सुंदर अशा पद्धतीचा हा भाग झालेला आहे. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत या भागाला, या पॉडकास्टला लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आहेत, छान छान प्रश्न देखील कमेंट करायचे आहेत, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. कारण आपल्यापर्यंत जे ज्ञान आलेलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवणं हीच आपली सर्वस्वी सर्वात मोठी जिम्मेदारी आहे असं समजावं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गुरुजी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन चिंतन श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त. दत्त. शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरचिनादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति.